पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे. शिक्षणानिमित्तानं बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांचं मतदान शिर्डीत कसं, यावरून काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी आक्षेप घेतला. शिर्डीत भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांच्यात लढत आहे. घोगरेंच्या आरोपांनुसार अनेक विद्यार्थ्यांद्वारे मतदारसंघात मतदान करण्यात आले आहे, ज्याचे काही व्हिडिओ त्यांनी चित्रित केले आणि हा आरोप केला. मात्र निवडणूक आयोगानं हे आरोप खोटे असल्याचं सांगत हे विद्यार्थी याच भागातले रहिवासी आहेत असं म्हटलंय. हे तर चित्र दिसतंय की दोन्ही बुद्रुक मतदार जो बूथ आहे तिथे त्यांनी त्यांचे विद्यार्थी आहे त्यांचे कार्ड नोंदवून घेतले. काहीतरी मला तर असं कळलं का निवडणूक आयोगाचे त्यांचं कार्ड आहेत असं केलंय. काय केलंय उद्योग मला माहित नाही, परंतु आम्ही यापूर्वीच चुकीच्या पद्धतीनं मतदार वाढवण्याचा उद्योग यांचा चाललेला आहे. या बाबतीतलं तक्रार आम्ही निवडणूक आयोगाला केलेली आहे. त्यांनी निरपेक्ष भावनेनं तपासलं पाहिजे, आजच्या मतदाराकडे पाहिलं पाहिजे. दुर्दैवानं थोडं काळजीच आहे. निवडणूक आयोग असेल नाही तर निवडणुकीचे खालचे अधिकारी असतील यांच्यावर काहीतरी दबाव आहे असं वाटतं. त्या बाबतीतली सुद्धा तक्रार मी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. शिर्डी विधानसभेमध्ये परराज्यातील विद्यार्थ्यांकडून मतदान या आशयाची बातमी प्रसिद्ध झालेली आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता सदरच्या विद्यार्थ्यांचा सर्वसाधारण रहिवास हा त्या ठिकाणचा आहे आणि ते रीतसर मतदार आहेत. त्यामुळे ह्या बातमीमध्ये तथ्य नाही.